अमेरिकेमध्ये फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये काम करणारी लोकं म्हणजे मॅकडॉनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट अशा ठिकाणी काम करणारी लोकं म्हणजे मिनिमम वेज जॉब असं वाटतं, नाही का? पण नेमकी रिॲलिटी काय? चला बघूया. तर अमेरिकेमध्ये जे ऑफिशियल मिनिमम वेज आहे ना, ते टेक्सासमध्ये तरी $7.25 आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती जो 1 तास काम करेल त्याला मिनिमम $7.25 पे करायलाच हवे. पण फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये टिपिकली $10 ते $16 पर अवर प्रमाणे पैसे मिळतात. ते डिपेंड करतं तुमचं लोकेशन कोणतं आहे किंवा तुम्ही कुठल्या ठिकाणी काम करत आहात. काही बिझी सिटीजमध्ये अशा ठिकाणी काम करण्यासाठी तुम्हाला $18 ते $20 सुद्धा पगार मिळू शकतो. हेच जर काम एखादी व्यक्ती फुल टाईम करत असेल म्हणजे 40 तास आठवड्याला जर कोणती व्यक्ती हे काम करत असेल तर त्यांना $1,800 ते $2,800 पर मंथ पगार मिळतो. म्हणजे जर तुम्ही इयरली जर रफली कॅल्क्युलेट केलं तर $24,000 ते $35,000 पगार मॅकडॉनल्ड किंवा फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये काम करणारी लोक कमावू शकतात. आता हे सगळं ऐकायला ओके वाटतं, म्हणजे हा खूप काय जास्त पगार नाहीये, पण तरीही तुम्हाला टॅक्स पे करणं आहे, तुमचं घर भाडं असेल, मॉर्गेज असेल, जॉबला येणं जाणं असेल, ट्रान्सपोर्ट असेल, ग्रोसरीज असेल, या सगळा खर्च करून काही सेव्हिंग होऊ शकतं का या जॉबमध्ये? तर फार सेव्हिंग काही होऊ शकत नाही. खूप टफ आहे आणि हे काही इझी काम नाही. त्यामुळे काय तुम्हाला आता दिवसभर उभं राहावं लागतं. रश अवर्समध्ये नॉन स्टॉप काम करावं लागतं. वीकेंड्स, हॉलिडेजला सुद्धा तुम्हाला काम करावं लागतं. सुट्ट्या कमी असतात. त्या टाईम पिरियडमध्ये थोडा पगार जास्त मिळतो, पण वीकेंड हॉलिडेजमध्ये काम तर आलंच. म्हणजे फिजिकली खूप डिमांडिंग जॉब आहे. म्हणून खूप लोक हे जॉब ना पार्ट टाइम म्हणून करतात. म्हणजे जे स्टुडंट्स असतात, जे कॉलेजमध्ये शिकत आहेत किंवा हायस्कूलमध्ये आहेत, ती मुलं पार्ट टाइम म्हणून अशा ठिकाणी काम करत असतात. किंवा न्यू इमिग्रंट्स जे नवीन या देशामध्ये आले आहेत आणि ज्यांना एक साधा जॉब करायची इच्छा आहे, ते लोक सुद्धा असे मॅकडॉनल्डमध्ये वगैरे काम करायला सुरुवात करतात जस्ट फॉर अन एक्सपिरियन्स. तर हो, मिनिमम वेज थिअरिटिकली कमी आहे, पण ॲक्च्युली पे थोडा जास्त असतो. स्टील स्ट्रगल तर आहेच. तुम्हाला काय वाटतं? हा जॉब इझी आहे का टफ? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.